नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण मराठी व्याकरणामधील नाम व त्याचे प्रकार पाहिले। आजच्या भागामध्ये सर्वनाम व त्याचे प्रकार पाहणार आहोत। सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत: एक पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं दर्शक सर्वनाम, तिसरं संबंधी सर्वनाम, चौथं प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम। तर त्यातला पहिला प्रकार पाहणार आहोत आपण, पुरुषवाचक सर्वनाम। वाक्यामध्ये पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। पुरुषवाचक सर्वनामाचे 3 वर्ग आहेत। एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्याचं उदाहरण काय आहे? मी, आम्ही, स्वतः, इतर। त्यानंतर दुसरा वर्ग आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, त्याचं उदाहरण आहे तो, तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी। आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इत्यादी। दुसरा प्रकार आहे सर्वनामाचा दर्शक सर्वनाम। दर्शक मध्येच आपल्याला व्याख्या लक्षात येते। पहा, जवळची वस्तू किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते, ही माझी वही आहे, हे उदाहरण आहे पहा त्याचं। त्यानंतरचं आहे तिसरं संबंधी सर्वनाम। वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविण्याचा किंवा दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात। त्यामध्ये उदाहरण आहे जो, जी, जे, ज्या। चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम। ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात। प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा विचार केला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं। त्यानंतर त्याचं उदाहरण काय आहे? कोण, कुणास, काय, कोणी। आता उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? कोण हे काय झालं? प्रश्नार्थक सर्वनाम झालं। पाचवा प्रकार आहे सर्वनामाचा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम। कोणी, काय, कोणी, कुणाला हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही, म्हणजे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना काय म्हणायचं? अनिश्चित सर्वनाम असे म्हणायचं। उदाहरणार्थ त्या पेटीत काय आहे ते सांगा। नंतर 6वं आहे आत्मवाचक सर्वनाम। आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करताना ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरण काय देता येईल मग त्याचं? तर पहा, मी तिथे दिलेले आहे, मी स्वतः त्याला पाहिले। स्वतः हे काय झालं? आत्मवाचक सर्वनाम झालं। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सर्वनाम व त्याचे प्रकार सांगितले। त्याचे 6 प्रकार असतात: पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम। हे प्रकार आज आपण पाहिलेले आहेत। पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रियापद व त्याचे प्रकार सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला सर्वनाम व त्याचे प्रकार हे समजले असेलच। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।